बालाजीवरून येताना महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचेच असते. त्यासाठी मी पुन्हा कोल्हापूर येथे आलो. तुम्ही पाहिलेच असेल की पहिल्याच पार्टमध्ये आपण इथूनच प्रवास सुरू केला होता. तर आज पुन्हा आपण महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. 2 दिवस ट्रेनमध्येच असल्यामुळे मला अंघोळीची सक्त गरज होती आणि त्यासाठी मला शोधायची होती एखादी रूम जिथे मी फक्त अंघोळ वगैरे करू शकत होतो आणि माझे जे काही बॅग्स वगैरे आहे ते मी ठेवू शकत होतो. खरं तर मी कोणतेही अशा टाईपचे प्रोडक्ट यूज करत नाही, पण माझं टक्कल केल्यामुळे मला ते तिथे क्रीम वगैरे ती अप्लाय करावी लागली. एका दादांनी मला इथे रूम दाखवली होती, तर मी इथे अंघोळ वगैरे केली. इथे माझ्याकडून त्यांनी ₹200 चार्ज केले, ज्यामध्ये मला ही रूम 2-3 तासासाठी मिळाली होती. तर बाहेर थोडासा पाऊस पडत होता, त्यामुळे मी भरपूर वेळ थांबलो. त्यानंतर मी पाऊस कमी झाला थोडासा, त्यामुळे मी निघालो. पण परत वाढत होता पाऊस, त्यामुळे परत भिजत भिजत जावे लागले आणि नंतर मग मला शोधायचे होते आपली बॅग ठेवण्यासाठी लॉकर. तर महालक्ष्मी मंदिराची इथे लॉकरची व्यवस्था आहे. तिथे लॉकरमध्ये बॅग ठेवल्यानंतर मला ही चावी मिळाली आणि पुढे जाऊन मी देवीसाठी हार, नारळ वगैरे, ओटी वगैरे घेतली आणि इथून रांगेतून जावे लागत होते. तर रांगेमध्ये उभं राहिलो. इथे एक औदुंबराचे झाड आहे, त्या झाडाला प्रदक्षिणा मारून तिथे जावे लागते. त्याचबरोबर इथे पुढे आल्यानंतर एक साक्षी गणपती आहे, ज्याचं मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आतमध्ये मी थोडा वेळ कॅमेरा बंद केला आणि पुन्हा महालक्ष्मीचं दर्शन घेऊन बाहेर पडलो. आणि इथे थांबायची खूप इच्छा होती, कारण हे मंदिरच तसं आहे महालक्ष्मीचं, जिथे तुम्हाला फक्त आणि फक्त शांतता मिळते. तसंही कोणत्याही मंदिरात तुम्हाला शांतताच मिळेल, पण इथे आणि बालाजी मंदिरामध्ये जी शांतता आहे ती तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर इथलं सगळं झाल्यानंतर आता इथून निघायची तयारी करत होतो, पण थोडाफार पाऊस पडत होता. तर मी लॉकर मधून बॅग घेतली आणि मंदिराच्या परिसरातून बाहेर पडलो. तर मी कोल्हापूरला आलोय आणि भेळ खाल्ली नाही असं कधीच होत नाही. मला ही ओली भेळ कोल्हापूरची खूप आवडते. आजपर्यंत अख्ख्या आयुष्यात मला कधीच अशी भेळ भेटलेली नाहीये. तर तुम्ही सुद्धा कधी कोल्हापूरला आले A1 स्पेशल भेळ खाऊन बघा आणि तिथेच खाऊन बघा. दुसरीकडे मला क्वालिटी अजिबात माहित नाही कशी आहे काय आहे, पण मी जिथे खाल्ली ती क्वालिटी एकदम जबरदस्त होती. तर भेळ खाऊन झाल्यानंतर मी पुढे आलो, तर इथे मला अशा पद्धतीच्या टार्झन द वंडर कार्स दिसल्या. त्या मला खूप आवडल्या. जुन्या होत्या, मॉडिफाईड होत्या मला वाटते, पण खूप छान मॉडिफाय केल्या होत्या. पण त्या भंगारमध्ये का ठेवल्या होत्या तेच मला कळालं नाही. पण असो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी आज सांगतो. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर मी सबस्क्रिप्शन सुरू केलेले आहे, ज्यामध्ये स्पिरिच्युअल गोष्टी, त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट थेरी त्याच्यावर डिस्कशन होईल. त्याचबरोबर मी काही तुमच्याबरोबर सिक्रेट गोष्टी शेअर करेल, ज्यामध्ये लाईव्ह डिकोडिंग वगैरे त्या संदर्भात असतील. मी ते नॉलेज कोणालाही मोफत शेअर नाही करू शकत, कारण त्या गोष्टी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या. तर मला नक्कीच सबस्क्राईब करा आणि फॉलो